नमस्कार. मी परमदत्त जाधव. तर इराण आणि अमेरिकेमधील जे युद्ध आहे, ते युद्ध हे 2 आठवड्यासाठी थांबवण्यामागे काही महत्त्वाची राजनैतिक आणि लष्करी कारणे आहेत. कालच 8 एप्रिल 2026 समोर आलेल्या माहितीनुसार या दिवशी दोन्ही देशांनी एका तात्पुरत्या शस्त्रसंधीवर स्वाक्षरी केलेली आहे. तर याची काही कारणे आहेत. तर पाकिस्तानची मध्यस्थी, तर या जे युद्ध आहे याच्यामध्ये पाकिस्तानने मध्यस्थीसाठी सहभाग घेतलेला आहे. तर या शस्त्रसंधीमध्ये पाकिस्तानची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करून त्यांना लष्करी कारवाई 2 आठवड्यासाठी लांबणीवर टाकण्याची विनंती केली आणि यामुळे तणाव कमी होण्याची मदत झालेली आहे. आणि याच्यामध्ये दुसरं कारण म्हणजे जे हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे, ते पुन्हा खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी शस्त्रसंधी एका अटीवर मान्य केले आहे. तर इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे व्यापारी जहाजांसाठी खुली करावी आणि जगातील तेलाच्या पुरवठ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा जो मार्ग आहे तो लवकरात लवकर खुला करावा. आणि इराणने तो बंद केल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे आणि म्हणून तो लवकर चालू करावा यासाठी अमेरिकेने सांगितलं होतं. तर इराणचा 10 कलमी प्रस्ताव हा इराणने शांततेसाठी एक 10 कलमी आराखडा सादर केलेला आहे. अमेरिकेने या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. हा प्रस्ताव दीर्घकालीन शांततेसाठी एक चांगला आधार ठरू शकतोय, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. या 2 आठवड्याच्या काळात या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन अंतिम करार केलेला आहे आणि नंतर तो अंतिम करार हा केला जाण्याची शक्यता आहे 2 आठवड्यामध्ये. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये असा दावा केलेला आहे की अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केलेली आहेत आणि त्यामुळे या चर्चेद्वारे तोडगा काढण्यासाठी वेळ देणे योग्य ठरेल. तर थोडक्यात सांगायचे काय, तर युद्ध थांबवायचे मुख्य उद्देश तेल पुरवठा मार्ग जो हॉर्मुझचा समुद्रधुनी आहे, तो हॉर्मुझचा जो मार्ग आहे तो मोकळा करणे आणि राजनैतिक चर्चेद्वारे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करणे. तर हे 2 कारणे आणि तरीही ही शस्त्रसंधी तात्पुरती असून जर इराणने अटी पाळल्या नाही तर अमेरिका पुन्हा हल्ले करू शकते असा इशाराही देण्यात आलेला आहे. हा अमेरिकेने इशारा दिलेला आहे. तर या कारणामुळे
जे हे युद्ध आहे ते 2 आठवड्यासाठी या युद्धाला स्थगिती देण्यात आलेली आहे. तर याच्यात 2 आठवड्यामध्ये चर्चा होऊन हे युद्ध बंद होऊ शकते आणि ते व्हायला पाहिजे अशी आपल्याला सगळ्यांना वाटते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा.